चा विजय झाला आहे। लाडक्या बहिणी ज्या बातमीची आतुरतेने वाट बघत होत्या, अखेरकार ती बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता वाटप करायला उशीर झाला असल्यामुळे आता डिसेंबर महिन्यास देखील 1500 रुपयांचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महिला व बालविकास विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना पैसे वाटप करण्याचे तातडीचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले असून आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार आहेत। नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला उशीर झाला। आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही, कारण की लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता नव्हे तर 17व्या हप्त्यासोबत तुमच्या देखील खात्यावरती आता डिसेंबर महिन्यास देखील 18वा हप्ता जमा होणार आहे। 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते तर अशा सर्व अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश देण्यामध्ये आले असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। बहिणींपुढे सरकारला अखेरकार निर्णय घ्यावाच लागला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता राज्यभरातील लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून चांगलाच दिलासा मिळणार आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय आता घेण्यामध्ये आले असून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती आपल्याला आता हसू बघायला मिळणार आहे। प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती प्रत्येकी 3000 रुपये अशी रक्कम आता जमा होणार आहे। तुमच्या देखील खात्यावरती आता 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले असून आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी चांगलाच दिलासा मिळणार आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारने देखील लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी साधारणतः 3830 रुपयांचा निधी जमा होणार आहे। आता बऱ्याच लाडक्या बहिणींना असा प्रश्न असेल की 2 हप्त्यांचे 3000 रुपये तर आमच्या खात्यावरती जमा होतील, मात्र हे वरचे 830 रुपये आमच्या खात्यावरती कशाचे जमा होणार? तर बघा, आता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे किती? तर नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे देखील किती? तर 1500 रुपये यांची बेरीज किती? तर एकूण 3000 रुपये, म्हणजेच की तुमच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी हप्त्याचे जमा होणार आहेत। कोणत्या? तर लाडकी बहीण योजनेच्या 17व्या आणि 18व्या हप्त्याचे एकूण 3000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आणि फक्त हे 3000 रुपयेच नव्हे तर सरकारच्या माध्यमातून अजून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता जमा होणार आहे। लक्षपूर्वक बघत चला, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आता गॅस सिलेंडर योजनेचा देखील हप्ता या ठिकाणी वाटप होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये, म्हणजेच की यांची बेरीज केली तर साधारणतः 3830 रुपयांची रक्कम ही आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असून या ठिकाणी डेबिटच्या माध्यमातून आता तुमच्या खात्यावरती कोणत्या क्षणी पैसे जमा होऊ शकतात? बघा, आता कोणत्या क्षणी तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा पद्धतीचा मेसेज येणार आहे। लक्षपूर्वक पाहत चला, आणि मोबाईलवरती पैसे जमा झाले असा मेसेज आला की लगेच तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता। आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजता जमा होणार, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार, आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, त्याचबरोबर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी जमा होणार, त्यानंतर डिसेंबर महिन्यात देखील 18वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण बघणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुम्हाला देखील एकूण
3,830 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर फक्त या ठिकाणी 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला लक्षपूर्वक पाहत चला. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर आता लक्षपूर्वक पाहत चला. राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे. लाडक्या बहिणींपुढे सरकारला अखेरकार निर्णय घ्यावाच लागलेला असून आता लाडक्या बहिणींचा विजय झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. लाडक्या बहिणींनी जी मागणी होती या ठिकाणी जी मागणी केली होती ती आता सरकारला पूर्ण करावीच लागली आहे. लाडक्या बहिणींनी कोणती मागणी केली होती तर नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करायला उशीर झाला असल्यामुळे आता 17व्या हप्त्यासोबत 18वा हप्ता आमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये यावा अशी लाडक्या बहिणींनी मागणी केली होती आणि ती मागणी सरकारला पूर्ण करावीच लागली असून आता लाडक्या बहिणींच्या मागणीला यश आले असून आता 2 हप्त्यांचे 3,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. आता 2 हप्त्यांचे 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी किती वाजता जमा होणार? गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार सर्व काही बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता वाटप करायला उशीर झाला असल्यामुळे डिसेंबरचा देखील 1,500 रुपयांचा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोडण्यामध्ये येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अर्थमंत्री देखील या ठिकाणी अजित पवार आहेत. म्हणजेच की ज्यांच्याकडे अर्थ खातं आहे असे अजित पवार देखील या ठिकाणी म्हणजेच की त्यांच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता सर्व अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले आहेत. ज्या ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होणार असल्यामुळे आता पैसे खात्यावरती जमा होण्यास विलंब या ठिकाणी होणार नाही. डायरेक्ट या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे. राज्यभरातील लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी चांगला दिलासा मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून 3 सर्वात मोठे निर्णय आता घेण्यामध्ये आले आहेत ज्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर ते आपल्याला हसू बघायला मिळणार आहे. म्हणजेच की सरकारने देखील स्पष्टपणे सांगितलं आहे की प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत. कोणत्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील असं या ठिकाणी काहीच नाही. म्हणजेच की सरकारने काय सांगितलं आहे तर एक सुद्धा लाडकी बहीण आता वंचित राहणार नाही. म्हणजेच की प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असल्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील आपण पुढे बघणार आहोत. मात्र त्यापूर्वी गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार हे आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची आणि पेपरची बातमी समोर आली आहे. ती म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, खात्यावरती 3,000 रुपये येणार अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मग आता तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3,000 रुपये नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत. मात्र त्यापूर्वी गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या हप्त्याबद्दलची एक अतिशय महत्त्वाची आणि छोटीशी अपडेट आहे ती आपण थोडक्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करू. तर आता या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते तर आता जमा होणार आहेत. मात्र त्याचबरोबर आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता जमा होणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना या ठिकाणी वर्षाकाठी 3 गॅस सिलेंडर या ठिकाणी देण्यामध्ये येत असतात. आता फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतर्फे पात्र महिलांना एका वर्षामध्ये एकूण 3 गॅस सिलेंडर अनुदान दिले जाते. या ठिकाणी 830 रुपयांचा एक हप्ता असतो. वर्षाकाठी साधारणतः 3 हप्ते म्हणजेच की या ठिकाणी 3 हप्त्यांचे एकूण साधारणतः 2,490 रुपये अशी रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केली जात असते. या ठिकाणी बघू शकता प्रति सिलेंडर एकूण 830 रुपयांचे अनुदान थेट लाभार्थी महिलेच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत असते. केंद्र सरकारच्या मध्ये 300 रुपये आणि राज्य सरकारचे 530 रुपये असे एकूण या ठिकाणी प्रति हप्ता 830 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देखील आता जमा करण्यामध्ये येत आहेत. म्हणजेच की ज्या महिला या ठिकाणी पात्र असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा होणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ खालील 2 योजनांमधील महिला लाभार्थ्यांना मिळणार आहे. आता कोणत्या महिला या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी मिळू शकतात तर बघा
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी अशा पद्धतीने या दोन योजनांमधील ज्या महिला असतील, म्हणजेच की जर तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असाल किंवा तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल, तर आता तुमच्या देखील खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा, लाभासाठी आता महत्त्वाच्या काही अटी देखील आहेत. बघा आता कोणत्या अटी, कोणते निकष आहेत तर बघा, गॅस कनेक्शन महिलेच्या नावेवरती असणं अत्यंत आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस जो असतो, म्हणजेच की गॅस हा लाभार्थी महिलेच्या नावावरती असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या महिलेच्या नावावरती गॅस असेल तर अशाच महिलेच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जात असते. त्यानंतर एका कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीला या ठिकाणी योजनेचा लाभ मिळणार आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. त्यानंतर ही योजना केवळ घरगुती गॅस जोडणी असलेल्या ग्राहकांसाठी आहे. त्यानंतर बघा, एका महिन्यामध्ये फक्त एकाच सिलेंडरसाठी अनुदान दिले जाईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी जर म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर ज्या महिला आता या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील आणि ज्या महिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या या ठिकाणी लाभार्थी असतील, तर अशाच महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी 3 हप्ते देण्यामध्ये येत असतात. प्रति हप्ता 830 रुपये अशा पद्धतीने वर्षाचे 3 हप्ते म्हणजेच की एकूण साधारणतः 2490 रुपयांची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती म्हणजेच की लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असते. आणि त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती म्हणजेच की ज्या महिला पात्र असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती 830 रुपयांचा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. आता तुम्हाला या ठिकाणी म्हणजेच की जर तुम्हाला 830 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता आता तुम्हाला काय करावे लागणार तर बघा, यासाठी तुम्ही या ठिकाणी म्हणजेच की आता अटी कोणत्या आहेत तर बघा, तुम्हाला जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता जर मिळवायचा असेल तर त्याकरिता तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये लाभार्थी असणं अत्यंत आवश्यक आहे किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही लाभार्थी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे, महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या नावावरती जर गॅस असेल तरच तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता. आता योजनेच्या लाभासाठी म्हणजेच की तुम्ही या ठिकाणी सर्व अटी शर्ती म्हणजेच की तुम्ही सर्व निकषामध्ये जर बसत असाल तर आता तुमचा असा प्रश्न असेल की योजनेचा लाभ कसा घ्यायचा. तर योजनेच्या लाभाकरिता तुम्हाला काय करायचं आहे तर ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे गॅस कनेक्शन असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचबरोबर तहसीलमध्ये देखील जाऊन तुम्ही या ठिकाणी चौकशी करू शकता. CSC सेंटर मध्ये देखील जाऊन तुम्ही या ठिकाणी म्हणजेच की चौकशी करू शकता. जर तुम्ही या ठिकाणी सर्व निकषामध्ये बसत असाल तर तुम्ही 100% या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी 830 रुपयांचा हप्ता मिळवू शकता. सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता तुम्ही नक्की मिळवू शकता. अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आणि ज्या महिला अगोदर म्हणजेच की या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या या ठिकाणी लाभार्थी असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती सध्या 830 रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी होती. त्यानंतर आता लाडक्या बहिणींसाठी आता या ठिकाणी बघू शकता, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, खात्यावरती येणार 3000 रुपये. आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आपण आताच बघितली आहे. त्यानंतर आता नेमका लाडकी बहीण योजनेचा म्हणजेच की या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आता तुमच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. जर तुमच्या देखील खात्यावरती हप्ता कधी जमा होणार हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तर आता या ठिकाणी बघू शकता, अतिशय महत्त्वाची आणि पेपरची बातमी समोर आली आहे. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, खात्यावरती येणार 3000 रुपये अशा पद्धतीची बातमी आहे. आता हे नेमके 3000 रुपये तर आमच्या खात्यावरती येणार आहेत, मात्र नेमके 3000 रुपये कधी येणार असा प्रश्न आता लाडक्या बहिणींचा आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थ्यांसाठी वर्ष अखेरीस मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यामध्ये 1500 रुपये नव्हे तर आता तुमच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार आहेत. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून देखील जमा न झाल्यामुळे सरकार नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे 2 हप्ते एकत्र
एकत्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करणार अशी माहिती आता म्हणजेच या ठिकाणी समोर आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे ही रक्कम आता जमा होण्यास विलंब झाला असला तरी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3,000 रुपये एकाच वेळी जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी म्हणजेच की आपल्याला बघायला मिळत आहे। आता बघा या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करायला उशीर का झाला तर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे हप्ता जमा होण्यास या ठिकाणी विलंब होत असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। राज्यामध्ये आचारसंहिता असेल किंवा या ठिकाणी बऱ्याच काही तांत्रिक अडचणीमुळे देखील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होऊ शकला नाही। आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होऊ शकला नाही म्हणजेच या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला असला तरी आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना मोठी भेट या ठिकाणी मिळणार आहे। आणि ती मोठी भेट कोणती आहे तर 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून देखील जमा झाला नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये या दोन्ही महिन्यांचे 2 हप्ते एकत्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावरती थेट आता जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे। आता नेमके 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर बघा आता या ठिकाणी सध्या म्हणजेच की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे ही रक्कम जमा होण्यास विलंब झाला असला तरी आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही, कारण की साधारणतः या ठिकाणी 15 तारखेच्या आत दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे। त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। 15 डिसेंबर पर्यंत दोन्ही हप्त्यांचे या ठिकाणी 3,000 रुपये आता पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होतील असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, खात्यावरती 3,000 रुपये येणार। वर्ष अखेरीस या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मोठी भेट मिळणार अशा पद्धतीची बातमी असून 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये या ठिकाणी तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत। जर आतापर्यंत तुमच्या खात्यावरती 16 हप्ते जमा झाले असतील आणि तुम्ही 17वा हप्ता कधी मिळणार 18वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही। येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच की 15 डिसेंबर पर्यंत तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूण किती तर 3,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील KYC केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी तात्काळ KYC करा। सरकारच्या माध्यमातून वारंवार KYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे। 31 डिसेंबर पर्यंत KYC करण्याची अंतिम मुदत असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील KYC केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। KYC केले तरच तुमचा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा सुरू राहील आणि ज्या महिला KYC करणार नाहीत तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद केला जाईल असं देखील सरकारने स्पष्टपणे सांगितलं असल्यामुळे KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। पुन्हा एकदा जर सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर या ठिकाणी पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आणि त्यानुसार आता 2 हप्त्यांचे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे। 15 तारखेपर्यंत दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होतील असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आणि त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यामध्ये आलं आहे की लाडकी बहीण योजना कधीच या ठिकाणी बंद होणार नाही। लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे। विरोधक काही टीका करत असले तरी लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असं स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।